The problem on heat or the numericals on the heat. The first numerical is equal heat is given to two objects A and B of mass 1 gram. Temperature of A is increases by 3 degrees Celsius and B by 5 degrees Celsius. Which object has more specific heat and by what factor? हे असं आपल्याला दिलेलं आहे. With the help of this information, you can determine the specific heat of the which object is more and by what factor. मग याच्यामध्ये काय करावं लागेल सुरुवातीला? First we consider the equal amount of heat is given to the two objects. Means what? Heat absorbed by A substance is equal to heat absorbed by B substance. कारण दोन्हीलाही आपण हीट सेम प्रोव्हाइड केलेले आहे. मग हीट ॲब्सॉर्ब और हीट लॉस ऑफ एनी ऑब्जेक्ट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट, स्पेसिफिक कॅपॅसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट multiplied by the rise in temperature or fall in temperature, which will be depends upon the heat absorbed or heat given out. But in this example, heat is absorbed. Therefore, the mass of the first object multiplied by specific capacity of that object multiplied by rise in temperature of that object is equal to heat absorbed by the B object, means mass of the object B multiplied by specific capacity of the object B multiplied by rise in temperature of the object B. Put up the value. The value of 1 is 1 gram multiply specific capacity C1. Rise in temperature of the A object is 3 degrees Celsius is equal to the mass of the B object is 1, specific capacity is C2, and rise in temperature of the B object is 5 degrees Celsius. Therefore, 3C1 is equal to 5C2, and therefore C1 divided by C2 is equal to 5 by 3. Means what? Therefore, you can say that C1 is equal to 5 by 3 times the C2, and from this you can say that the specific heat capacity of A is more as compared to B. A ची स्पेसिफिक कॅपॅसिटी काय आहे? जास्त आहे. कशावरून? की C1 इज इक्वल टू 5 by 3 टाइम्स. जर आपण याचं ॲन्सर काढलं 5 डिवाइड बाय 3 म्हणजे दिस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन द 1 येईल. म्हणजे C1 इज समटाइम्स ग्रेटर दॅन 1 इज इक्वल टू C2. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ द स्पेसिफिक कॅपॅसिटी ऑफ द A ऑब्जेक्ट इज मोर. अँड पुढे काय दिले? अँड बाय व्हॉट फॅक्टर? बाय 5 by 3 फॅक्टर. 5 by 3 फॅक्टरने काय आहे? जास्त आहे. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल काय दिलं आहे आपल्याला? A thermally insulated pot has 150 gram ice at temperature 0 degree Celsius. How much steam of 100 degree Celsius has to be mixed to it so that water of temperature 50 degree Celsius will be obtained? आणि latent heat of melting of ice दिलेला आहे आणि latent heat of vaporization of water दिलेला आहे आणि specific heat capacity of water दिलेला आहे. खरं याच्यामध्ये थर्मली इन्सुलेटेड पॉट दिलेला आहे. मग फर्स्ट वी टेक द थर्मली इन्सुलेटेड पॉट आणि त्यामध्ये 150 थर्मली इन्सुलेटेड पॉट म्हणजे काय? की दॅट पॉट इज यूज्ड टू प्रिव्हेंट द अमाऊंट ऑफ द हीट ॲब्सॉर्ब फ्रॉम द ॲटमॉस्फिअर ऑर लॉस्ट इन द ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरमध्ये हीट लॉसही करायचे नाही आणि ॲटमॉस्फिअरकडून गेनही करायचे नाही असा थर्मली इन्सुलेटेड पॉट वापरलेला आहे. बॅड कंडक्टर ऑफ द हीट. आणि त्यामध्ये काय केलेलं आहे की 150 ग्रॅम काय घेतलेलं आहे? आईस घेतलेला आहे की ज्याचं टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस. आणि मग याच्यामध्ये ॲड काय करायचं आहे? 100 डिग्री सेल्सिअसची व्हेपर ॲड करायची आणि क्लोज करायची. आणि मग ही क्लोज केल्यानंतर हे 100 डिग्री सेल्सिअसची व्हेपर आहे, 0 डिग्री सेल्सिअसचं आईस आहे आणि त्याचं कन्व्हर्शन काय होतं आहे? थोड्या वेळानंतर 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये होतं आहे. मग हाऊ मेनी अमाऊंट ऑफ द व्हेपर इज युटिलाइज्ड? इथं व्हेपर किती युटिलाइज केलेली हे आपल्याला फाइंड करायचं आहे. इथं दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
इथं हीट लॉस कोण करेल आणि हीट गेन कोण करेल आपल्याला त्यांच्या टेम्परेचरवरूनच लक्षात येईल. कारण हीट इज ऑलवेज ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. लोअर टेम्परेचर आहे आईसचं, हायर टेम्परेचर आहे व्हेपरचं आहे. मग याच्यामध्ये निश्चित हीट लॉस कोण करेल? व्हेपर करेल. आणि हीट ॲब्सॉर्ब कोण करेल? आईस करेल. मग सुरुवातीला आपण हाऊ मेनी अमाऊंट ऑफ द हीट इज ॲब्सॉर्ब्ड बाय द आईस. इथं 2 स्टेज आहेत पहा याच्यामध्ये. आईस हीट ॲब्सॉर्ब करून घेत असताना याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व करण्यापेक्षा तो प्रॉब्लेम समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. इथं आईस जे काय आहे तर आईस हीट ॲब्सॉर्ब करेल. 2 स्टेजमध्ये हीट ॲब्सॉर्ब होईल. आईसचं टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस. मग आईसचं रूपांतर वॉटरमध्ये होत असताना एकदा हीट ॲब्सॉर्ब केली जाईल आणि दुसऱ्या वेळेस एकदा का वॉटरमध्ये रूपांतर झालं 0 डिग्री सेल्सिअसला, त्यावेळेस या 0 डिग्री सेल्सिअसपासून 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी सुद्धा या स्टीमकडून वॉटरने हीट ॲब्सॉर्ब केली असेल. 2 स्टेजमध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाते. एक आईसचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये होण्यासाठी 0 डिग्री सेल्सिअसला आणि दुसरं 0 डिग्री सेल्सिअसला वॉटर जे काय आहे ते कंटिन्यू हीट ॲब्सॉर्ब करेल. ते कुठपर्यंत? 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत. कारण आपला टेम्परेचर ऑफ द मिक्सचर 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत दिलेलं आहे. म्हणजे एकदा का आईसचं रूपांतर वॉटरमध्ये झालं त्यावेळेस एक हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे. आणि 0 डिग्री सेल्सिअसपासून ते 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत वॉटरने किती हीट ॲब्सॉर्ब केली? या 2 स्टेजमध्ये हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे. तसंच हीट लॉससुद्धा 2 स्टेजमध्ये केलेलं आहे. कसं 2 स्टेजमध्ये? हे 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ऑफ द व्हेपर जे काय आहे ना ते कंटिन्यू हीट लॉस करेल. मग हीट लॉस करत असताना 100 डिग्री सेल्सिअस व्हेपरचं रूपांतर 100 डिग्री सेल्सिअस वॉटरमध्ये होत असताना तिथं एक हीट लॉस केलेली असेल. आणि 100 डिग्री सेल्सिअस एकदा लिक्विडमध्ये रूपांतर झालं की 100 डिग्री सेल्सिअसपासून ते 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याचं टेम्परेचर डिक्रीज होत असताना काय केलेलं आहे? त्यांनी हीट लॉस केलेली आहे. मग या कॉन्स्टंट टेम्परेचरलाच फक्त हीट लॉस करत असताना स्टेट बदललेली आहे. व्हेपरचं लिक्विडमध्ये रूपांतर झाले ते आपण त्याला व्हेपोरायझेशन म्हणतो किंवा कंडेन्सेशनही म्हणतो. तसंच याच्यामध्ये सॉलिडचं लिक्विडमध्ये रूपांतर होत असताना हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे. त्याला आपण लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणतो. म्हणजे या 2 स्टेजचा आपल्याला विचार करावा लागेल की प्रत्येक वेळेस 2 स्टेजमध्ये हीट लॉस किंवा हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे. मग सुरुवातीला आपण हीट ॲब्सॉर्ब्ड बाय दी आईस कन्सिडर करूया. हीट ॲब्सॉर्ब्ड बाय आईस इज इक्वल टू आईसचं रूपांतर त्याच स्टेजला आईसचं रूपांतर लिक्विडमध्ये होत असताना जी काही हीट ॲब्सॉर्ब बाय दी आईस केलेली असेल ना ती हीट ॲब्सॉर्ब बाय दी आईस इज इक्वल टू आपल्याला काय घ्यावं लागेल? आईस त्याला लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणतो आपण. आणि मग लॅटेंट हीट ऑफ फ्युजनचा फॉर्म्युला काय आहे? M/L. म्हणजे इथे M1/L1 घ्यावं लागेल आपल्याला. M1 इज द मास ऑफ द आईस अँड L1 इज द लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणावं लागेल. कारण हीट ॲब्सॉर्ब्ड बाय द आईस लिहा इथं. हीट ॲब्सॉर्ब बाय आईस इज कन्सिडर ॲज ए Q1 किंवा इथे मी असं लिहू शकतो हीट ॲब्सॉर्ब्ड बाय द आईस इज कन्सिडर ॲज ए Q1 इज इक्वल टू काय याच्यामध्ये M1/L1. फक्त स्टेटचं रूपांतर होतं आहे 0 डिग्री सेल्सिअसलाच आईसचं रूपांतर वॉटरमध्ये होते त्याने व्हेपरकडून हीट ॲब्सॉर्ब केल्यामुळे. आणि मग इथं काय देणार आपण M1/L1. M1ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, L1ची पण व्हॅल्यू दिलेली आहे. M1ची व्हॅल्यू आपण नंतर लास्टला पुटअप करूया. गिव द इमॅजिन इक्वेशन नंबर 1. सेकंड, हीट ॲब्सॉर्ब्ड बाय वॉटर formed on कधी? formed on melting. heat absorbed by water form on melting. आपल्याला इथं लिहावं लागेल की ज्यावेळेस हीट ॲब्सॉर्ब बाय दी वॉटर जे आहे हीट ॲब्सॉर्ब बाय दी वॉटर फॉर्म ऑन मेल्टिंग ऑफ आईस. ज्यावेळेस आईस वितळलं जातं त्यावेळेस वितळल्यानंतर लिक्विडमध्ये रूपांतर झाल्यानंतर जी हीट ॲब्सॉर्ब केली इज इक्वल टू M1/C1 हीट ॲब्सॉर्ब केली असेल तर राईज इन टेम्परेचर लिहा इथं.
rise in temperature is equal to m1 into c1 multiplied by राईज इन टेम्परेचर. आपण पाहू याच्यामध्ये सुरुवातीला 0 डिग्री सेल्सिअस होतं ते 50पर्यंत झालेलं आहे. म्हणजे 50 मायनस 0 इट विल गेट 50 मायनस 0 गिव द इमॅजिन इक्वेशन नंबर 2. सिमिलरली याला आपण Q2 म्हणूया. सिमिलरली हीट लॉस्ट बाय व्हेपर त्याला आपण Q3 म्हणूया. इज इक्वल टू m2 into L2 where m2 is the mass of the vapor and L2 is the latent heat of vaporization of water. वेपरचं रूपांतर कशामध्ये होऊ लागलेलं आहे? लिक्विडमध्ये, वॉटरमध्ये होऊ लागले. दॅट इज मी सांगितलं इथं की त्याच डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर कॉन्स्टंट असताना वेपरचं रूपांतर वॉटरमध्ये होते तेव्हा लॅटेंट हीट ऑफ आपण व्हेपरायझेशन म्हणतो. दॅट इज इक्वल टू हीट लॉस्ट बाय द व्हेपर इज इक्वल टू m2 into L2. Then give the imagine equation number 3. Then heat lost by water formed on boiling of water formed on boiling of vapor इज इक्वल टू m2 c2 इंटू याच्यामध्ये फॉल इन टेम्परेचर लावला कारण व्हेपरचं टेम्परेचर डिक्रीज होतं आहे आणि ती फॉल इन टेम्परेचर कुठून झालं आहे 100 to 50 डिग्री सेल्सिअस. अँड दिस इज इक्वल टू गिव द इमॅजिन इक्वेशन नंबर 3 किंवा आपण यातलं शॉर्टमध्ये लिहू शकतो m2 c2 इंटू 50. इथं सुद्धा 50 लिहू शकतो. गिव द इमॅजिन इक्वेशन नंबर 4. बाय युजिंग द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज काय सांगतं प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज? द अमाऊंट ऑफ हीट लॉस्ट बाय द सबस्टन्स इज ऑलवेज इक्वल टू द हीट गेन्ड बाय द अनदर सबस्टन्स किंवा अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब बाय द कोल्ड सबस्टन्स कोल्ड ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट ॲब्सॉर्ब बाय द परत याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज गेन हीट ॲब्सॉर्ब कोण करतो ज्याचं टेम्परेचर कमी असेल कोल्ड ऑब्जेक्ट आणि हीट लॉस कोण करतो ज्याचं टेम्परेचर जास्त असेल. हीट लॉस्ट बाय द हॉट बॉडी इज ऑलवेज इक्वल टू द हीट ॲब्सॉर्ब्ड बाय दी कोल्ड बॉडी. मग कोल्ड बॉडी याच्यामध्ये आईस आहे आणि हॉट बॉडी व्हेपर आहे. मग हीट लॉस्ट बाय व्हेपर इज ऑलवेज इक्वल टू द हीट ॲब्सॉर्ब्ड बाय आईस हे आपल्याला लिहिता येईल. आणि मग त्यानुसार Q1 प्लस Q2 वेपरचं आपण Q3 प्लस Q4 इज इक्वल टू Q1 प्लस Q2 हे लिहिता येईल आपल्याला. मग Q3ची जी व्हॅल्यू आहे ती पुटअप करा. m2 इंटू L2 प्लस Q4ची व्हॅल्यू काय आहे 50 इंटू m2 इंटू c2 इज इक्वल टू Q1ची व्हॅल्यू काय आहे m1 इंटू L1 प्लस 50 m2 इंटू c2. दोन्हीमध्ये आपण एकच ऑब्जेक्ट यूज केलेला आहे. व्हेपर असेल किंवा आईस असेल त्याची लॅटेंट हीट आहे 1. मग आता याच्यामध्ये स्पेसिफिक हीट आहे 1 m2 काय घेतलेलं आहे आपण मास ऑफ दी व्हेपर आणि तेच फाइंड करायचं. हे कॉमन काढूया आपण. m2 इज कॉमन. लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन दिलेली आहे ती L2चा उपयोग केलेला आहे व्हेपरसाठी ती दिलेली आहे 540 प्लस जे काय आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जी आहे ती C2 1च असेल त्याच्यामध्ये किंवा आपण एक वेळेस लिहूया L2 540 मल्टिप्लाइड केलं प्लस 50 इंटू m2 स्पेसिफिक कॅपॅसिटी ऑफ द आईस असेल 1 इज इक्वल टू मास ऑफ दी आईस असेल इथं स्पेसिफिक हीट ऑफ दी व्हेपर अँड आईस सेम. मास ऑफ दी आईस आहे 150. लॅटेंट हीट ऑफ दी मेल्टिंग असेल 80 आणि प्लस 50 इंटू याच्यामध्ये इथं m1 लिहा Q2 m1 C1 इथं m1 C1
द व्हॅल्यू ऑफ M1 इज 150 अँड C1 इज 1. तर हे आपल्याला परत 21 लिहावं लागेल. द नेक्स्ट इज द and this is equal to इथं M2 is common between them at left side. 540 plus 50 is equal to हे 15 into 80 हे येईल 15 8 जा 120. take 2 0 on 8 and plus 15 5 जा किंवा हेही आपण सेपरेट कॉमन काढूनही करू शकतो किंवा इथं कॉमन काढा. टेक द कॉमन 150 विच इज रिमेनिंग देन 80 plus 50. therefore M2 in bracket this is equal to 590 is equal to 150 multiplied by 130 and therefore MT is equal to 150 multiplied by 130 divided by 590 and therefore mass of the vapor is equal to 0 0 get cancel. 150 multiplied by 13 divided by 59 and therefore M2 is equal to 33.05 ग्रॅम अँड दिस इज द आन्सर. तर याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला की हीट ॲब्सॉर्ब बाय आईस 2 स्टेजमध्ये आहे. हीट ॲब्सॉर्ब बाय आईस आणि आईसचं रूपांतर लिक्विडमध्ये झाल्यानंतर हीट ॲब्सॉर्ब बाय द लिक्विड त्याचा एक विचार करावा लागेल. आणि हीट लॉस्ट बाय दी व्हेपर ॲट 100 degree Celsius अँड कंटिन्युअसली हीट लॉस्ट बाय दी लिक्विड व्हेपरचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये झाल्यानंतर त्याचं 50 degree Celsius टेम्परेचर होईपर्यंत हीट लॉस करेल. आणि म्हणून आपण हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. आणि फायनल जे काही आन्सर आलेलं आहे ते 33.05 ग्रॅम ऑफ द मास ऑफ द व्हेपर इज यूज्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ द आईस फ्रॉम 0 degree Celsius to 50 degree Celsius.